क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य. यवतमाळात खळबळ. अवधूतवाडीचे ठाणेदार लाच घेताना जाळ्यात. उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी मागितली 3 लाखांची लाच. 1 लाख स्वीकारताना अटक. यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाणेदार नरेश रमेशराव रणधीर यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी लाचेची मागणी केली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नेमके प्रकरण काय? तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये 6 महिन्यासाठी मिळवून दिले होते. मात्र मुदत संपल्यानंतर संबंधित मित्राने पैसे परत केले नाही. या प्रकरणी तक्रारदाराने 10 डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. एसीबीचा सापडा आणि अटक तक्रारदाराने या प्रकरणी अमरावती एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. 12 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत रणधीर यांनी 3 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दुपारी 1:45 ते 2:20 सुमारास अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले. ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपी नरेश रमेशराव रणधीर वय 52 हे मूळ अमळनेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून यवतमाळ येथे कार्यरत आहेत. त्यांच्या विरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यांनी केली कारवाई. ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, स्वप्नील निराडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. नागरिकांना आवाहन. कोणत्याही सरकारी कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती एसीबी तर्फे करण्यात आले. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे.